असं आहे की सर्वसाधारणपणे ज्या वेळेला अर्थसंकल्प सादर होतो त्यावेळेला अर्थसंकल्पामध्ये निश्चितपणे कोणकोणत्या स्वरूपाच्या तरतुदी आहेत ह्या तरतुदी प्रत्यक्षपणे सभागृहामध्ये अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी जाहीर होत नाहीत। परंतु आजची आपण जर सगळी वर्तमानपत्र बघितली तर या वर्तमानपत्रामध्ये कोणकोणत्या विभागाला कोणकोणत्या घटकाला काय काय सोयीसुविधा दिल्या जात आहेत ह्या सगळ्या योजना ह्या आता जवळजवळ बाहेर प्रसिद्ध झालेल्या आहेत। त्यामुळं हे बजेट पूर्णपणे फुटलेलं बजेट आहे। मला माहीत आहे, माझा इतके वर्षांचा अनुभव आहे, सरकारच्या वतीनं सांगितलं जाईल की बजेट पार्ट 2 जो आहे तो पार्ट 2 हा लीक झालेला नाही, पार्ट 1 लीक झालेला आहे। परंतु पार्ट 1 आणि पार्ट 2 हे एकाच ठिकाणी बजेट असतं, त्यामुळे हे बजेट फुटलेलं आहे। हे बजेट फुटलेलं असल्यामुळे हे सरकार नैतिकदृष्ट्या या सरकारचं अधःपतन झालेलं आहे। नैतिकदृष्ट्या या सरकारची विश्वासार्हता ही रसातळाला गेलेली आहे। आता याचं कारण काय तर शेवटी हेच सरकार 3 तिगाडा आणि सब बिगाडा असं हे सरकार आहे। इथं श्रेयवादाची लढाई आहे। राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार हे बजेट सादर करणार आहेत आणि म्हणून त्यांना श्रेय मिळू नये म्हणून त्या बजेटमध्ये आम्ही कोणकोणत्या घटकाला काय काय सोयीसुविधा दिल्यात हे सांगून ह्या बजेटचं श्रेय घेण्याची ही त्या ठिकाणी स्पर्धा सुरू झालेली आहे। त्यामुळं हे सरकार म्हणजे 3 तिगाडा आणि काम बिगाडा असा त्याचा अर्थ आहे। विरोधकांनी आज हातात दादर घेऊन विधानभवन पॅरेडवरती निदर्शने केली आणि सरकारला निषेध केला। नाही, निश्चितपणे कालच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्वांना चॉकलेट वाटलं, त्याच्या बातम्या आपण केल्यात। याचा अर्थ महाराष्ट्रातल्या जनतेला आज जो अर्थसंकल्प जाहीर होणार आहे त्या अर्थसंकल्पातून चॉकलेटच मिळणार आहे, फसवणुकीचंच काम होणार आहे हे स्पष्टपणे त्या ठिकाणी जाहीर झालेलं आहे, हे स्पष्टपणे त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे। आणि त्याचाच भाग म्हणून या बजेटमधल्या तरतुदी ह्या बाहेर जाहीर करून हे चॉकलेट कोणामुळे मिळतंय हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे। परंतु चॉकलेट म्हणजे फसवणूक आहे। दादांच्या पेटाऱ्यातून दादांच्या बजेटमधून पूर्णपणे लोकांची दिशाभूल झालेली असेल। राज्याच्या तिजोरीमध्ये पैसेच नाही आहेत। राज्यावर खूप मोठं अशा प्रकारचा कर्जाचा डोंगर उभा राहिलेला आहे। राज्याच्या सकल उत्पन्नाच्या 25% जवळजवळ राज्यावर कर्ज झालेलं आहे। अशा वेळेला फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पाऊस पडत नसला तरी दादांच्या बजेटमधून फक्त आणि फक्त खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या आश्वासनांचा पाऊस पडेल, यापेक्षा फार काही जनतेच्या पदरात पडणार नाही। धन्यवाद। जाधव साहेब, तुमच्यावरती विदर्भाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातल्या शेतकरी या हवालदिल झाला आहे, कशा प्रकारे शिवसेनेची रणनीती असणार? मला पूर्व विदर्भाची जबाबदारी माझ्या पक्षानं दिलेली आहे। विदर्भामध्ये आज सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष आहे। आपण बघितलं असाल की विदर्भातल्या 10 लोकसभेच्या जागांपैकी फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या 2च जागा निवडून आल्या। याच्यातूनच विद्यमान सरकारवर प्रचंड अशा पद्धतीचा रोष हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचप्रमाणे विदर्भामध्ये आहे आणि तो रोष उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या सरकारच्या विरोधात जनता मतपेटीतून काढेल हा मला विश्वास आहे। परिषदेची निवडणूक होणार आहे 12 जुलैला, तिसरा उमेदवार महाविकास आघाडी देणार का? कारण चर्चा आहे की तिसरा उमेदवाराची चर्चा सुरू असं आहे की 12 जुलैला विधानसभा परिषदेच्या 11 जागांची निवड होणारच आहे। त्या संदर्भातला जो काही निर्णय आहे महाविकास आघाडी संदर्भामध्ये 2 उमेदवार देणार, 3 देणार की 4 देणार हे महाविकास आघाडीचे नेते लवकरच एकत्र बसतील आणि निर्णय करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।